जय श्रीराम जय बोले पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आता आपण चाललोय डायरेक्ट केदारनाथला बरं का। एकदम जबरदस्त रोड होता आणि तुम्हाला सांगतो इथले सरकारने ना एकदम खतरनाक रोड तयार केले, त्याच्यामुळे काही अडचण नाही आपल्याला। आता केदारनाथला जाताना तुमची जर पर्सनल गाडी असेल ना तर 2-4 आहे ना महत्वाची माहिती देतो तुम्हाला, लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या गोष्टी। पहिला मुद्दा म्हणजे तिथं सरकारने ना रोड एकदम टॉप केले, त्याच्यामुळे तुम्हाला तर कुठंच अडचण यायची नाही। 1-2 ठिकाणी थोडीफार अडचण येईल, कारण की तिथं पाऊस वगैरे जर जास्त झाला असेल तर दरड कोसळती, त्याच्यामुळे थोडीफार रोड खराब होते, पण सगळीकडे रोड चांगलीच बरं का जाताना। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये पाहिजे बरं का। गाडीची तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे करून आणि जा, आणि टायर वगैरे एकदम आहे ना नवीन टाकून आणा, बटन टायर टाकायचे डायरेक्ट गाडीला, आणि हॉर्न बीर सगळं ओकेच पाहिजे। कारण इकडे विषय असा आहे माहिती का, हरिद्वार पासून निघल्यापासून तुम्हाला डायरेक्ट आहे ना इथून तिथून आखे डोंगरच लागणार आहे, आणि एक साईडला डोंगर आणि दुसऱ्या साईडला दरी, तुम्हाला कुठेच ना दुकान वगैरे भेटणार नाही टायर पंक्चर झालं तर। आणि इकडच्या रोडला फुकट शायनिंग नाही मारायची बरं का। मी नगरवरून आलो, मी नाशिकवरून आलो, मी पुण्यावरून आलो, मी मुंबईवरून आलो, कुठूनच आला नाही तू, या रोडला आहे ना फुकट शायनिंगच मारायची नाही। काही झालं ना इकडे गाडी रिपेअरिंगला सुद्धा माणसं नाही, त्याच्यामुळे गाडी ना शिस्तीच चालवायची। कारण काय विषय माहिती का, इकडचे लोक एवढी जबरदस्त गाडी चालविते ना, त्यांना घाटाची प्रत्येक ठिकाणी माहिती, अशी रप्पा रप गाडी बिंगविते, आणि आपण जर शायनिंग मारायला गेलो कुठं काही झालं कोणीच मदत करीत नाही बरं का, आधीच सांगतो। आणि एक सगळ्यात भारी गोष्ट पाहायला अशी भेटली मला काय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हॉटेल भेटणारी झोपण्यासाठी, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खायला नाश्त्याला एकदम भारी भारी ठिकाण आहे। इकडे एकच गोष्ट खायला भेटते बरं का, बटाटे सोडून दुसरं काहीच भेटत नाही।